7 नंबरचा गाथा पाहिली. काय सांगितलं त्यामध्ये, इंद्रपद याची देखील मला इच्छा नाही ह्या वैभवाची. कारण आपल्याला पाहिलेलं असताना, भगवंतांना पाहिलेलं असताना एवढा संतोष झालेला आहे की त्यापुढे सर्व तुच्छ वाटत आहे. म्हणून जडवैभवाची इच्छा नाही, निजवैभवाला जाणलेलं असताना हे सहज घडतं असं सांगितलं. आता पाहायचं आहे आपल्याला 8 नंबरची गाथा. प्रभू दर्शनाने जन्ममरणाचे नाशक सम्यक दर्शनाची प्राप्ती होते हे सांगितलं. काय सांगितलं? प्रभू दर्शनाने जन्ममरणाला दूर करणारं कोण आहे? तर सम्यक दर्शन आहे. त्या सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. दिठ्ठे तुमम्मी जिनवर विहार पडिवजिये परम संते, जसन दिठ्ठी हिट्टी तसन नियजम विच्छेओ. हे जिनेंद्र भगवान आपल्याकडे दृष्टी दिली असताना, म्हणजेच आपलं दर्शन केलेलं असताना, विहार पडिवजिये विकाराने रहित, परमसंते परमशांत स्वरूपामध्ये, म्हणजेच आपलं स्वरूप परम शांत आहे, विकार नाही, अशा रीतीने अशा तुम्हाला जाणलेलं असताना सहज या ठिकाणी काय होत आहे? जन्ममरणाचा नाश होतो, म्हणजेच सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. पण सांगितलं जसन हिट्टी दिठ्ठी, ज्याला काय सांगितलं? पाहिलेलं, भगवंतांना पाहिलेलं असताना न हिट्टी म्हणजे काय होत नाही? संतोष होत नाही. भगवंतांना पाहून देखील ज्यांना संतोष होत नाही, तसन नियजम विच्छेओ, तर त्याचा स्वतःच्या जन्माचा नाश होत नाही असं सांगितलं. म्हणजेच काय आहे? भवाचा अंत होत नाही. आता या ठिकाणी सांगायचं स्वरूप काय आहे की वास्तविक रूपाने आपलं दर्शन निर्विकारतेला प्राप्त करून देत आहे. व्यवहारण्याने आपल्याला पाहिलेलं असताना निर्विकार माझ्या स्वरूपाची मला प्रतीती होते. आणि असं निर्विकार स्वरूप जाणलेलं असताना जे विकार म्हणजे दोष, जन्म मरण हे उपलक्षणात्मक 2च दोष घेतले, परंतु 18 दोषाने रहित होतो. ज्याने आपल्याकडे दृष्टी दिली, म्हणजे जो परम शांत स्वरूपाला प्राप्त होण्यास योग्य अशा परम शांत असलेल्या, निर्विकार न्यायिक असलेल्या भगवंतांचं दर्शन केलं तर आपला देखील अनुभव तसाच येऊ शकतो. म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त होतं. म्हणजेच आता पुन्हा सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर तो भवभ्रमण करणार नाही. पण त्याच्या उलटं काय सांगितलं की जो कोणी आपणास पाहून देखील संतोषाला प्राप्त होत नाही, तर त्याच्या जन्ममरणाचा नाश होत नाही. म्हणजे भगवान काही शाप देतात काय? भगवान प्रसन्न पण होत नाही आणि शाप पण देत नाही. कारण वासुपूज्य भगवंतांच्या स्तुतीमध्ये स्वयंभू स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, त्वयि वीतरागे, तुम्ही तर वीतराग आहात. कोणाविषयी प्रसन्न होणं
किंवा कोणाविषयी द्वेष करणं, शाप करणं वगैरे हे तुमच्यामध्ये नाहीच. म्हणजेच काय आहे, आपण जसे आहात तसे समता स्वरूपाला जाणणारे. मग माझा आत्मा देखील असाच आहे, पण ज्याला पाहिल्यावर संतोष होतो की होत नाही, हा प्रसंग इथं दाखवला. आता भगवंतांचं नाव आहे आप्त. नाव आहे म्हणजे भगवंतांना म्हटलं जातं ते माझे आप्त आहे. आपल्याला आप्त कोणते वाटतात? शरीराचे नातेवाईक आहेत ते आप्त वाटतात. वास्तविक रूपाने त्यांना पाहिल्यावर जसं खूप दिवसातून भेटला म्हणून संतोष होतो, समाधान होतं, पण भगवंतांना पाहिलं तर का होत नाही? कारण वितरागता रुचत नाही म्हणून. वितरागता रुचली तर आपोआपच त्या ठिकाणी त्याचं समाधान होईल. आता आप्त का म्हणायचं? आप्त शब्द हा नातेवाईकात का जोडला? त्याचं कारण आपधातू. काय सांगतो? आपधातूचा अर्थ आहे भेटणे, मिळणे. त्याला म्हटलं जातं आप्त. आपण पूजेत पण म्हणतो ना, वितरागता भेट्यो अब, म्हणजे वितराग स्वरूप आज मला भेटलं. मेट्यो राग कुट्यो. मग आजपर्यंत रागभाव का राहिला? तर वितरागता ही जाणून घेतलीच नव्हती, त्यामुळे रागभावातच राहिलो. पण वितराग देव भेटले की राग मिटून गेला. म्हणजेच भाषा तशी वापरली आहे, राग मिटला. कोणी म्हणेल संतोषाला प्राप्त झालं, कोणी म्हणेल सम्यक दर्शन प्राप्त झालं, कोणी म्हणेल जन्म मरण चुकलं भगवंताकडे पाहिलेलं असताना. म्हणजे तेवढं आपल्याला दर्शन करताना इतके उत्कृष्ट भाव व्हायला पाहिजे. कसं सांगितलं? वितराग भगवंतांची म्हणजे अर्यंत भगवंतांची स्तुती घेतलेली आहे आणि त्या स्तुतीमध्ये सांगितलं, वाणीम गदगदयन वपुपुलकयन नेत्रद्वयं च श्रावयन मूर्धानं नमयन करो मुकुलयन चेतोपि निर्वापयन. एक श्लोक असा सांगितला. काय आहे? वाणीम गदगदयन. भगवंतांना पाहिलं की वाणीमध्ये गदगदपणा आहे. म्हणजे जणू काय एक मला काय प्राप्त झाले? अलभ्य लाभ झाला आहे, खूप मोठी निधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे वाणीमध्ये कंप आलेला आहे. आणि सांगितलं वपुपुलकयन. शरीर देखील काय झालंय? पुलकित झाले, रोमांचित झाले. एखादी गोष्ट आनंदाला प्राप्त झाल्यानंतर शरीरावर जसे रोम उभे राहतात आणि अतिशय आनंद त्यातून व्यक्त केला जातो. नेत्रद्वयं च श्रावयन. दोन डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. कोणते अश्रू वाहत आहेत? आनंदाश्रू. का वाहत आहेत? भगवंतांना पाहिल्यानंतर शांत राहिला पाहिजे, पण आनंदाश्रू का वाहिले? हे सगळं बाहेरच्या आप्त नातेवाईकाचं प्रतीक इथं जुळवलं. बाहेरचे लोक भेटल्यावर किती त्यांना काय करून काय नाही, डोळ्यातून डोळे भरून येतात, त्यांना पाहत राहतो. शरीर एवढं रोमांचित झालेलं आहे. मग असं झालेलं असताना देखील त्याच्यातून, त्या नातेवाईकातून, त्या आप्तातून आम्हाला काय मिळणार आहे? कर्मबद्ध. पण हे आप्त कसे आहेत?
यांच्या ठिकाणी झालं. म्हणजे हे भगवान, किती काळ तुमचा माझा विरह झाला. आनंदाश्रू किंवा वाहत आहेत. एवढा वेळ तुमच्यात आणि माझ्यात एवढा गॅप पडला की आता काही दुसरीकडं कुठं जावं असं वाटत नाही, बस इथंच राहावं वाटतं. मग त्यावेळेस या ठिकाणी ही सगळी अशी अवस्था दाखवा. किती विरह पडला. जणू काय खूप वर्षांनी मी तुम्हाला पाहतोय. अशा प्रकारचे भाव इतके उत्कृष्ट. पण घडलंय काय? सकाळी दर्शन केलंय, दुपारी केलंय, संध्याकाळी पण केलंय, तरी म्हणतो विरह पडलाय. एवढा विरह झाला. त्रिकाल दर्शन करून सुद्धा इतका विरह झाला तर त्यामध्ये तळमळतोय तो. मग कोणाला पाहताना वाटेल हा वर्षभर आला नाही काही भगवंताकडे, एवढं काय ह्याच्यात परिणाम असे झाले. म्हणजे पाहणाऱ्यांना सुद्धा असं वाटतंय दर्शनाला येणारे जे आहेत त्यांच्यात काही फरक पडला नाही. पण ह्याच्यात फरक पडण्याचं कारण काय आहे ते शोधताय. मग याच्यातूनच लक्षात घ्यायचे 24 तास भगवान महावीर स्वामी नयन पथगामी भव तुम्ही. आपण काय म्हणतो स्तुती म्हणताना महावीराष्टक स्तोत्रामध्ये, महावीर स्वामी नयन पथगामी म्हणजे माझ्या दृष्टीचा गोचर हे भगवान सतत राहो. मग दृष्टीचा गोचर म्हणजे सतत मी कोठेही असलो तरी तुमच्या ठिकाणीच आहे, अशा प्रकारचा आपल्याला सतत परिणाम झाले पाहिजेत, विशुद्ध परिणाम. आणि त्याबरोबर लागलीच तसाच माझा महान वीर आहे हे समजलं. म्हणजे महान वीर कारण परमात्मा. वीर कोणाला म्हणायचं? वीरयती प्रेरयती आनंदान प्रती इति वीरः. दोलातली व्याख्या आहे. जो आनंदासाठी प्रेरित करतो, त्यामध्ये परिणत होतो, तो वीर आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यातून लक्षात यायचं की आपल्याला वीरत्व कुठं दाखवायचं आहे? कुठेही दाखवायचं नाही, सहज प्रगट होत आहे. ती अंतरंगाची परिणतीच अशी आहे की शरीरातून ते वीरत्व प्रगट करण्याचं खूप काळपर्यंत काम केलं, परंतु परिणामातून वीरत्व होण्याचं कार्यच केलं ना. परिणामातून वीरत्व झालं, ती आमची वीरश्री काय काम करते? शौर्य पराक्रम कोणता आहे? निजध्रुवाचा विषय करून स्वभावात राहणं, हे मोठं वीरत्व आहे. किती लढाया केल्यान कोण जिंकलन, किती काय मॅचमध्ये कोण आलं आणि कोण गेलं, मल्ल युद्ध वगैरे कुस्ती खेळताना काय कोणाचा नंबर आला, हे नाही वीरत्व. वीरत्व कोणतं आहे? म्हणून तर मदालसा राणीचा जो 8वा मुलगा होता तो जन्माला आल्यापासून ठेवला नाही मातेजवळ. राजाने त्याला दासीजवळ वाढायला दिलंय, कारण 7ही मुलं दीक्षा घेऊन गेली. हे सगळे संस्कार हिच्याजवळ राहिलं की धर्माचे करते आणि सगळी मुलं दीक्षा घेऊन जातात, राज्याला वारस कोणी राहत नाही. मग दासीजवळ ठेवलेला असताना त्याची सगळी सोय व्यवस्थित करून त्याला लहानपणापासून युद्ध राजनीती वगैरे हे सगळं शिक्षण देत राहील. शस्त्रविद्या वगैरे ह्या सगळ्या कला शिकवल्या.
आणि मग त्यामध्ये तर तो लहानपणापासून हे सांगितलं शिकवलं म्हटल्यावर तरबेज झालाय. 25 वर्षाचा झालाय, परचक्र आलंय आणि राजा म्हणतो मी युद्धावर जाणार आहे. तो म्हणतो तुम्ही जायचं नाही, मी जाणार आहे. तुम्ही मला एवढं शिकवलंय. नाही, राजा म्हणतो ही पहिलीच वेळ आहे, तू सुकुमार आहे, तुला अनुभव नाही. शिकणं वेगळं, अनुभव येणं वेगळं. पण तो म्हणतो तरीसुद्धा तुम्ही चिंता करू नका, मी सगळं करतो. शेवटी त्याने हट्ट धरला, मीच जाणार युद्धावर, तुम्ही केवळ फक्त आराम करा. पण मला एक फक्त परवानगी द्या की युद्धावर जाताना मातेचं दर्शन करायचं. ठीक आहे म्हटलं. दर्शनाची परवानगी मिळाली. आता जिनवर दिठ्ठे म्हटलं ना, जिनेंद्र भगवंतांना पाहिल्यावर काय होतं? दिठ्ठे तू मम्मी. आणि आईला पाहिल्यावर, मातेला पाहिल्यावर आपली माता जाणवली. माता म्हणजे ज्ञाता, प्रमाता, ज्ञानस्वरूप आत्मा, तो जाणीवेत आला. माता पण एक वाक्य बोलते, तू ज्यासाठी निघाला आहे ती लक्ष्मी चंचल आहे. बस एवढ्या वाक्यातून गर्भातले सगळे संस्कार उद्रेकित झाले. 25 वर्षापर्यंत शिकलेला राजाकडे राजनीती, त्यापेक्षा दृढ काय आहे? 9 महिन्याचे संस्कार गर्भातले. म्हणजे त्या गर्भामध्ये जितके संस्कार उत्कृष्ट दिले जातील त्या बालक त्याप्रमाणे परिणत होतो. म्हणून त्या बालक म्हणजे त्या मुलाला असं वाटलं, पश्चाताप खूप झालेला आहे, मला युद्ध करायचं नाही, दीक्षाच घ्यायची. एका वाक्यातून एवढे त्याचे परिणाम बदलले. भगवान तर काही बोलत नाही. मम्मी दिठ्ठे, फक्त तुम्हाला पाहिलं, बोध मिळाला, सम्यक दर्शनास प्राप्त झालं. आणि इकडे गेलाय तो, वचन दिलंय तो वचन पण पाळलं पाहिजे. म्हणून युद्धावर गेला, पण त्याच ठिकाणी विजय प्राप्त करून दीक्षा पण घेऊन गेला. परत आला देखील नाही महालात. वीरत्व कसं प्रगट झालं त्याचं? युद्धात विजय प्राप्त केला म्हणून नव्हे, तर एवढी परिणती घेऊनच गेलेला आणि मन नसताना विमनस्क होऊन युद्ध केले. हे माझं स्वरूप नाही, मी ह्याच्यापासून भिन्न आहे. त्याचंच फळ त्याला लागलीच दीक्षाच झाली. म्हणजे त्या राज्याच्या लोभात अडकला नाही. काल आपण पाहिलं होतं ना 7 नंबरच्या गाथेमध्ये, इंद्रपद ह्यापेक्षा देखील केवढं मोठं वैभव ह्या मनुष्याच्या चक्रवर्तीपेक्षा सुद्धा. पण त्या इंद्रपदाची देखील मी इच्छा करत नाही, कारण तुम्हाला पाहिल्यावरच मी एवढं संतोषाला प्राप्त झालं. आणि त्या जडवैभवात मी काय राहू शकणार? म्हणून तर सांगितलं ना की जो एवढा झपाटलेला आहे, तपसाधना करून मोक्षाला जाण्याची ज्याला इतकी ओढ लागली आहे, त्या स्वर्गात एवढे सागरोपम आयुष्य घालवायचं म्हणजे खूप काही त्यांना कठीण वाटतं. आणि आपलं तर अल्प आयुष्य असून देखील साधना करत नाही, दीक्षेचे भाव करत. भाव करायला काय हरकत आहे? प्रत्येक समयात भाव करा. योग्यता आहे माझ्यामध्ये मुनी होण्याची.
6व्या-7व्या गुणस्थानापर्यंत ह्या पंचम काळात जातो. मग मी का मागे राहावं? म्हणजे गृहस्थ आहे, पण त्या गृहस्थ अवस्थेत वारिशेन राजकुमार आहे, पण स्मशानात पोहोचून ध्यान करतोय. महालातून स्मशानात आला तर परिणामच इतके वैराग्याचे आहेत की त्याला महान हाल समजतोय त्या महालाला. स्मशानात एकांत. कोण येते स्मशानात? अशा एकांत स्थानामध्ये एकाग्रचित्त करून ध्यानाला बसतं. एवढं निजध्रुव आत्म्याची रुची, त्या रुचीमध्ये अन्य कुठल्याही रुची कामी येत नाही. सगळ्या रुची गळून पडतात. पण घटना कशी घडली? एवढं वैराग्यशील परिणाम, एवढं स्वभावाला जाणण्यासाठी स्मशानात येऊन बसलेले ध्यानस्थ आहेत. दृढता केवढी आहे, वीरत्व केवढं आहे त्यांचं. पहा, त्या चोराने जो रत्नहार महालातून चोरून आणलेला आहे, पण आता तो खिशात घातला, तो मनुष्य दिसत नाही, म्हणजे चोर दिसत नाही, डोळ्यात अंजन घातलं. पण दिसतंय काय? हाराचा जो प्रकाश आहे, तेज आहे, ते खिशात घातलं तरी लोपलं नाही, कशात झाकलं तरी लोपलं नाही. त्याच्या दिशेने शिपाई पाठलाग करू लागला. हा पुढे पळते, मागे शिपाई आहे. आता त्याला वाटलं पकडला जाणार, मारला जाणार, म्हणून तो असं पळत असताना काय दिसतंय? तिथं ध्यानाला बसलेले वारिश फेकला त्यांच्या पुढे हार आणि पळत सुटला. आता हार शिपायांना कुठं दिसला? वारिशेंजवळ. म्हणजे पहा, काय पाहिल्यावर काय होत. दर्शन चाललंय ना, रत्नहाराचं दर्शन झालं, मोठा अनर्थ झाला. भगवान तुम्हाला पाहिल्यावर अनर्थ कधी होत नाही. सार्थकता होते जन्माची, समाधी मरण होत. सम्यक दर्शन प्राप्त करून समाधी मरणाला प्राप्त होतो. पण बाहेरचं वैभव पाहिल्यानंतर अनर्थ होतो. फाशीला चढवायचे, राजासमोर हार नेऊन दिला आणि सापडला कुठं? राजकुमारात. काय तिची बुद्धी! राजाला एवढा क्रोध झालाय, म्हटले चढवा त्याला सुळावर, फाशी द्या म्हटले. पहा, वीरत्व काम करते कसं. वीरत्व हे कशाने प्राप्त झालं? धैर्य धारण केलं, अनंत वीर्य प्राप्त झालं की त्या ठिकाणी डगमगला नाही. पकडून बेड्या घालून सुळावर नेत असताना सुद्धा एवढी परम शांत मुद्रा, मरणाला घाबरला नाही. मग खरं सांगायला काय हरकत होतं? खोटं नाही बोलायचं, पण खरं तरी सांगायला धैर्य. उद्याला साक्षी रूपाने जाणतोय हेच धैर्य. उद्याला कोणी चुकवू शकत नाही, धैर्याने फक्त ते शांत होत. धीर हा अलंकार ज्ञानाचा आहे. अशा धीरतेमध्ये राहिलेले असताना ते वारिशे कशाचा विचार कर. अजून त्यांनी आपलं ध्यान सोडलं नाही. उपसर्ग टळेपर्यंत ध्यान सोडणार नाही.
मग विचार केला की जर ह्याच्यातून वाचलो तर संयमाकडेच जाणार, दीक्षाच घेणार, महालात जाणार. आता ज्याने अशी प्रतिज्ञा केली आहे त्यांचं त्या प्रतिज्ञेमध्येच अमरत्व आहे, वीरत्व आहे. वीर त्यांची रचना, अविभाग प्रतिच्छेदांची सामर्थ्यशाली. केवढं सामर्थ्य! ती तलवार जिंकली. मानेवर काय करायची? प्रहार करून घेण्याची ती शक्ती प्रगट झाली आहे, पण ती तलवारच पोचत नाही मानेवर. ज्यांनी विचार केलाय काय घडतंय, जसं हत्ती एक खांब रोवण्यासाठी हत्तीला ते काम दिलेलं असतं. तिथे एक खड्डा खणलेला असतो आणि तो खांब कुठून तरी कुठं न्यायचा असतो, त्या खड्ड्यात जाऊन रोवायचा असतो. तो हत्ती दरवर्षी हे काम करतो आणि त्या वर्षी मात्र खांब तर तिथपर्यंत आणला त्याने, पण सारखा झुलतोय त्याच्या ह्याच्यावर. तो काही खांब रोवलाच आहे आणि माहूत वर्ण त्याला सारखं ढोसतंय. किती कशा प्रकारचं त्याला रक्ताळलंय तरी सुद्धा ते काम करत नाही. पहा पशु काय काम करत, त्याला काही ते अवघड नाही खांब रोवायला, पण का नाही रोवला? एवढा खूप गोळकाय लोकांचा आणि ते सगळे लोक गोंधळ घालू लागलेत आणि त्या आवाजाने कुत्र्याचं पिल्लू त्या खड्ड्यात होतं. ते वर आलं. ते वर आलं की लागलीच हत्तीने खांब तिथं रोवला. जर त्यांनी रोवला असतं आधी तर काय झालं असतं? ते कुत्र्याचं पिल्लू मेलं असतं. मनुष्याला जेवढा विवेक नाही तेवढा विवेक त्या पशुने केला. म्हणजे अहिंसा कोठे प्रगट झाली. एवढं शरीराला रक्ताळतंय, तो माहूत किती त्रास देतोय, पण तरी सुद्धा त्याचे प्राण पाहिले त्याने. त्या पिल्लाचे प्राण पाहून किंचित मात्रही त्याला इजा पोचवली नाही. मग त्यावेळेस पाहायचे अंतरंग परिणती ही कशी आहे. तसं या ठिकाणी सांगितलं भगवान परिशः उपसर्ग मला काही होतच नाही. जे कोणी म्हणतात तेवढ्या उपसर्गातून हा कसा निभावणार, कसं होणार याचं हळहळ करताय सगळे, परंतु त्याला तो उपसर्गच वाटत नाही. जणू काही फुलमाळाच पडते काय, त्याच्या अंगावर फुलांचे हारच पडतायत काय असं वाटतं. झालं तसं. कारण का तर जेवढी अंतरंगामध्ये कोमलता तेवढी बाहेरनं देखील त्याला कठोर प्रहार झाला नाही. निमित्त कोणी असेल, यक्ष वगैरे, त्याने हात केलीत केले म्हणा, काही केलं असेल, परंतु वास्तविक रूपाने ही परिणती प्रतिज्ञा, प्रति म्हणजे स्वभाव, स्वभावाकडे ज्ञा म्हणजे जाणण्याची परिणती झाली. स्वभावाला जाणण्याची परिणती झाली तर कोण त्याचं हरण करू शकतो, कोण त्याला मारू शकतो. त्याच्या त्या भाग्यवान जीवाच्या सानिध्यात आलेलं शरीर सुद्धा काय झालं,
सुरक्षित राहील. हिंसात्मक जीवाच्या सानिध्यात गेलेल्या शरीराला रक्षण मिळत नाही, पण ह्यांच्या शरीराला ह्यांच्या परिणामाने रक्षण मिळालं. आणि त्या शरीराचा सदुपयोग संयम धारण करण्यासाठी केला. महाव्रत धारण झालं. राजा किती विनंती करतोय, क्षमा मागतोय, चुकलं माझाच अपराध आहे, मी धीर धरला नाही, अधीरपणा केला, मला क्षमा करून तू राजमहालात चल. त्यांनी सगळं आता एवढ्यातून सगळं काही अनुभवलंय. संसार, भोग, शरीर हे सगळं कसं आहे. संवेग वैराग्याला उत्पन्न करण्यासारखं हे बाहेरचं असताना आता मला एवढं प्राप्त झालंय. संवेग वैराग्य ह्यांच्या निमित्तात, ह्या उपसर्गाच्या निमित्तात, तर पुन्हा कशी अशी संधी मिळणार आहे. आता ह्या परिणामाला मी चुकवणार नाही, प्रतिज्ञा मोडणार नाही. वीरत्व कुठं प्रगट झालं. किती लालूच दिलं तरी असे किती जण आहे. सीतेला पण लालूच दिलं रामाने, पट्टराणी, महापट्टराणी पण भुलली नाही त्याला. किंवा वृषभदत्ता जी राणी होती, तर ती सुद्धा समुद्रात फेकले. तिला कशासाठी फेकलं? संशयास्पद. राजाने संशय घेतलेला आहे तिच्यावर. आणि जे रत्नकांबळ दोन त्याला भेट आलेले, दोन भेटी आल्या की त्याचा मित्र एक राजा असतो, त्याला एक द्यायचं आणि एक राणीला द्यायचं. कोणत्याही दोन भेटी आल्या की तो असं करायचा. तसं रत्नकांबळ दिलेले आहेत दोघांना दोन. आणि त्या राजाची राणी जे ती हिची मैत्रीण आहे, ती पण येते जाते हिच्याकडे. थंडीचे दिवस ती रत्नकांबळ राजाची पांघरून आलेली आणि ही पण रत्नकांबळ पांघरून बसली होती. थंडी आहे, सकाळची वेळ. आले दोघी गप्पा मारता मारता आपल्या आपल्या रत्नकांबळी खाली काढून ठेवल्या. आणि जाताना गप्पा आहे, मी कथा केले की काय घडतं पहा. त्याच्या नादात बदल झाला रत्नकांबळीचा. जी तिची होती तीही घेतली, हिची राहिलेली तीही घेतली. दोघींनी पारख केली नाही. फरक आहे दोन्ही कांबळीमध्ये. राजाची दृष्टी आहे त्यामध्ये बरोबर कोणती कोणाला दिली होती. राजाने पाहिलं, मित्र राजाची रत्नकांबळ इथं येण्याचं कारण काय? विचार, संशय मनावर. संशय म्हणजे मरणच. लागलीच कसलाही विचार न करता समुद्रात फेकून द्यायला सांगितलं. पण समुद्रात फेकल्याबरोबर एक वेंतर लागलीच तिला किनाऱ्यावर आणून सिंहासनावर सन्मानाने ठेवतो. वस्त्र अलंकार देऊन तिची स्तुती करतो. सगळी प्रजा तर तिथं आहेच आहे पाहायला. राजाला पण ही बातमी कळली की राजा पण पळत येतो. ही शीलवती आहे, मी हिच्यावर आरोप घेतला, क्षमा कर. पण तिने प्रतिज्ञा काय केली होती? याच्यातून वाचले तर मी दीक्षाच घेणार, महालात जाणार. कसं वीरत्व प्रगट होते. कर्माचा उदय हा गुरु असतो. तो बरोबर त्याला मी जर गुरु समजलं तर आपण त्याच्या निमित्तात ज्ञान ध्यानाचं कार्य करतो, वैराग्याचं कार्य करतो. किंचित मात्रही चलायमान होत. संकट कोणतं आहे? स्वभावाला न जाणणं हे मोठं संकट आहे.
विभावात पडणं हे मोठं संकट आहे. ह्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आम्हाला संकट देणारं नाही. किती तरले ह्याच्यातून बाहेरच्या सगळ्या चांडाळाला पण असंच फेकलं समुद्रात राजकुमाराबरोबर. तर चांडाळाला बाहेर काढलं पण राजकुमाराला नाही. दोघांनाही काढायला हरकत नव्हती ना. ज्याने काढलं त्यात फक्त पक्ष कशाला करायचा, फक्त चांडाळाला घ्यायचं आणि राजकुमाराला बुडू द्यायचं. प्रत्येकाची योग्यता. राजकुमाराने हिंसा केली आणि चांडाळाने अहिंसा केली. हा दोघातला फरक होता परिणामाचा. अहिंसेचे पुजारी जे असतात, देवसुद्धा, विंतरसुद्धा, ते बरोबर कोण कसं आहे त्याचा सन्मान करतात. ह्याच्यातून लक्षात घेण्यासारखं आहे की त्याने प्रतिज्ञा मोडली नाही चांडाळाने अष्टमी चतुर्दशीला हिंसा करायची नाही. आणि प्रसंग तो प्राप्त झालेला राजकुमाराला फाशी देण्याचं. आणि त्यावेळेस काहीतरी चतुर्दशी किंवा अष्टमी असणार आहे. मग तो राजासमोर उगाच वाद नको म्हणून बसलाय घरात लपून. पण पत्नीचा कारभार कशाला लोभ होतोय पहा बाहेरच्या जडाला. हा तर उत्कृष्ट आपली प्रतिज्ञा पाळण्यासाठी केवढं वीरत्व प्रगट करतोय. त्याला दागिन्याचा लोभ नाही, पण पत्नीला दागिन्याचा लोभ झाला. ती लागली शिपायांना म्हणते, गावाला गेले तोंडाने बोलते आणि इकडं लपून बसलेत बोटाने दाखवते. मिळावेत ते दागिने. काय त्याचं काय परिणाम झालं पुढे. मग राजा समोर गेला तरी डगमगला नाही. राजा म्हणतो, कसलं तुझा धर्म, कसलं व्रत, माझी आज्ञा पाळ. तो म्हणतो त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आज्ञेपेक्षा, राजाच्या आज्ञेपेक्षा श्रेष्ठ व्रत आहे. पहा त्याची कसे परिणाम. धर्म श्रेष्ठ आहे, ते मी पालन करणारच, मोडणार नाही. आणि मग राजाला क्रोध आला म्हणून दोघांनाही समुद्रात फेकायचं. तरी सुद्धा ह्याने आपलं ठीक आहे प्रायश्चित्त घेतो. आपण काय म्हटलं असतं, एवढं आले माझ्या पुढं तर मी आता मोडतो आणि नंतर प्रायश्चित्त घेतो म्हटलं असतं. तर नाही, त्याचे प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी तो आपलं धैर्य सोडलं नाही. हेच वीरत्व आम्हाला प्रगट करायचं या ठिकाणी, की काही झालं, कसलाही उदय आला तरी त्यात आम्ही साक्षी रूपाने त्याला जाणत राहिलो. तर प्रत्येक समय हेच तर सांगितलं, भगवान तुम्हाला पाहिल्यावर एवढं धैर्य मला आलं, सम्यक दर्शनाला प्राप्त झालो, संतोषाला प्राप्त झालो, जणू काही मला मोक्षच झाला असं वाटू लागलं आहे. मग जो कोणी संतोषाला प्राप्त होत नाही तो जन्ममरणाचा नाश करू शकत नाही, म्हणजे संकटात पडला. म्हणून काय सांगितलं, त्वध्यानतस्तु सततम मम सुप्रभातम. सुप्रभात स्तोत्र आहे ना. त्वध्यानतः, तुमच्या ध्यानाने माझी सतत सुप्रभात राहो. सुप्रभात म्हणजे फक्त सकाळच्या वेळेला ध्यान करायचं नाही, तर सतत म्हटलंय, सततम सुप्रभातम. ही सुप्रभात कधी नष्टच होऊ नये. म्हणजे सुप्रभाचा अर्थ काय, सु म्हणजे चांगलं, प्रभा म्हणजे ज्ञानाचं तेज. ज्ञानाच्या तेजामध्ये मी उत्तम रीतीने असं राहो निरंतर, की आत्मानुभूतीशिवाय दुसरं मला काही रुचूच नाही. अशा प्रकारची ही परिणती जर प्रगट झाली तर प्रत्येक समय अतींद्रिय आनंद सहज भोगूया.